ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर बातमी आहे पंतप्रधानांच्या इस्रायल दौऱ्यामधून। इस्रायलमध्ये बेबी मोशेला पंतप्रधान भेटणार आहेत। ही बातमी सगळ्यात पहिल्यांदा या दौऱ्यासंदर्भातली जेव्हा बातमी आली तेव्हापासून चर्चा होती या भेटीची। आणि आता बेबी मोशे त्याच्या आजी आजोबांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वाट पाहत उभा आहे। आपण ही थेट दृश्य इस्रायलमधली पाहू शकतोय। त्याच्यासोबत त्याचे आजी आजोबा आहेत। 26/11च्या हल्ल्यामध्ये बेबी मोशेचे आई वडील दगावलेले होते आणि त्यानंतर बेबी मोशेला इस्रायल सरकारने त्याच्या देशात परत बोलावलेलं होतं। भारतातून त्याची आया देखील इस्रायलमध्ये गेलेली होती। त्याला खास नागरिकत्व इस्रायलचं मिळालेलं होतं आणि त्यानंतर आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रायल दौऱ्यावरती आहेत। आणि त्या दौऱ्यामधली सगळ्यात महत्त्वाची आणि खास गोष्ट होती ती म्हणजे बेबी मोशेची भेट घेणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी। आणि तीच वेळ आता आलेली आहे। काही क्षणांमध्ये ही भेट होणार आहे। आपण ही तीच दृश्य पाहू शकतोय की बेबी मोशे त्याच्या नातेवाईकांसह त्याचे आजोबा त्याच्याबरोबर आहेत आणि हे सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढच्या काही क्षणांमध्ये भेटणार आहेत। मोशे हर्जबर्ग हे मोशेचं पूर्ण नाव आहे, मात्र भारतीयांसाठी बेबी मोशे या नावानेच त्याला जास्त ओळखलं जातं। मात्र मोशे हर्जबर्गची भेट घेणार आहेत नरेंद्र मोदी काही वेळांमध्ये। आणि 26/11 हल्ल्यामधली ही अत्यंत त्रासदायक दृश्य होती ज्या वेळेला त्याची आया त्याला घेऊन खाली आलेली होती। मात्र त्याचे आई वडील 26/11च्या हल्ल्यामध्ये दगावलेले होते आणि त्यानंतर इस्रायल सरकारने त्याच्या आयासह त्याला नागरिकत्व दिलं, इस्रायलला बोलवलं। त्याचे आजी आजोबा तिथेच राहत होते आणि त्यांनी आता मोशेला वाढवलेलं आहे। मोशे मोठा झालेला आहे आणि याच मोशेची आज भेट घेणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। हॉटेलमध्ये मोशे दाखल झालेला आहे। त्याच्या आजीसोबत आजोबा देखील त्या ठिकाणी आहेत। 26/11च्या दहशतवादी हल्ल्यामध्ये मोशेने आपल्या आई वडिलांना गमावलेलं आहे। अतिरेक्यांनी छबाद हाऊसवरती हल्ला केलेला होता आणि त्याच इमारतीमध्ये सही सलामत बाहेर पडणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मोशे एक होता आणि तोच मोशे इस्रायलमध्ये मोठा होतोय, वाढतोय आणि याच मोशेची भेट घेणार आहेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी। 3 दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावरती ते आहेत। कालचा त्यांचा पहिला दिवस या ठिकाणी झालेला आहे आणि आजच्या दुसऱ्या दिवशी ते मोशेची भेट घेणार आहेत। आणि मोशेची भेट घेताना त्याच्याबरोबर त्याची आजी आहे, त्याचे आजोबा आपल्याला पाहायला मिळतात, त्याचे इतर नातेवाईक देखील आहेत। मात्र काही क्षणांमध्ये आता ही भेट होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी मोशेची भेट घेणार आहेत। तीन दिवसांच्या इस्रायल दौऱ्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। 26/11ची आठवण जरी झाली तरी आपल्या अंगावरती काटा येतो आणि याच 26/11च्या हल्ल्यामध्ये बेबी मोशेने आपले आई वडील गमावले आणि त्यानंतर तो इस्रायलमध्ये राहतोय। गणेश ठाकूर आपल्याबरोबर आहे। गणेश, ही भेट अत्यंत म्हणजे अगदी एक लहान मुलगा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटतोय आणि 26/11ची ती आठवण, या सगळ्या पार्श्वभूमीवर होत असलेली ही भेट। अगदी बरोबर। आणि बेबी मोशेच्या दुःखामध्ये आताही भारत सहभाग आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतात। आणि 2 वर्षाचा मोशे आज 10 वर्षाचा झाला आहे। 8 वर्षांनंतर पंतप्रधान जाऊन त्याला भेटतायत आणि जी इस्रायली मीडिया किंवा भारतातील जी मीडिया आहे त्यांनी बातचीत केली आहे इस्रायलमध्ये मोशेच्या घरच्यांशी, आजी आजोबांशी। त्यांनीही जे आहे एक आनंद व्यक्त केला आणि स्पष्टपणे सांगितलं की या भेटीनंतर एक असं वाटतं की भारतामध्ये त्यांचं ते दुसरं घर आहे, मुंबई त्यांचं दुसरं घर आहे। आणि बेबी मोशे जी सर्वात मोठी जी माहिती समोर येते ती म्हणजे अशी, पंतप्रधान भेटल्या वेळेस बेबी मोशेचे जे आजी आजोबा आहेत त्यांच्याकडनं एक विनंती, एक निमंत्रण त्यांना देण्यात येणार आहे। इस्रायलमध्ये ज्या प्रकारे आपण दांडवची आपल्याकडे परंपरा आहे तसंच तिथं बार मितवा नावाची एक परंपरा आहे जी 13 वर्षाच्या आयुमध्ये मुलांवर करण्यात येते। ती बार मितवाची सेरेमनी बेबी मोशेच्या कुटुंबियांना मुंबईच्या त्यांच्या याच घरी करायची जिथं 26/11 हल्ला झाला होता, जिथं बेबी मोशेचे आई वडील रब्बी, गॅब्रियल आणि रिव्का यांची मृत्यू झाली, त्यांची हत्या करण्यात आली होती। आणि या सेरेमनीसाठी त्यांच्याकडनं एक विनंती आणि आमंत्रण जे आहे पंतप्रधान यांना देण्यात येणार आहे। आणि यासाठी ही माहिती जी आहे किंवा हे निमंत्रण त्यांच्या समोर ठेवण्यात येईल आणि एक आनंद क्षण आहे कुटुंबासाठी, कारण इतक्या वर्षानंतरही ही आठवण आणि भारत त्यांच्या सोबत आहे हे दाखवण्याचा प्रयत्न पंतप्रधान करतायत।
आणि म्हणूनच मैत्रीचे संबंध जे आहेत ते पुन्हा कशा प्रकारे स्ट्रॉंग जी बॉन्ड आहे ती बॉन्ड दाखवण्याचा प्रयत्न भारताकडनं करण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच या भेटीमध्ये स्वतः इस्रायलचे पंतप्रधान आणि जे इतर मान्यवर आहेत ते सोबत असतील. तर ही जी आहे एक आनंदाचा क्षण आहे. आम्ही काल इकडे जे सिनेगॉग्स आहेत, त्याचबरोबर नरिमन हाऊस, छवाड हाऊस ज्याला आपण म्हणतो, ते असणारे जे लोक आहेत त्यांच्याशी बातचीत केली. त्यांचं म्हणणं होतं की त्यांच्यासाठी आनंदाचा क्षण आहे, कारण भारत आणि इस्रायल याच्या मैत्रीचे संबंध किती स्ट्रॉंग आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न या भेटीतून होतोय. त्यामुळे अत्यंत महत्त्वाची भेट असणार आहे ही. गणेश, तूर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.